असंतोष निर्माण करायचा आणि लोक रस्त्यावर सरकारच्या विरोधात येऊन या महाराष्ट्रामध्ये दंगाधोफा घडेल का, देशामध्ये दंगाधोफा होईल का, या दृष्टीने त्यांचा चाललेले प्रयत्न आहे। या आंदोलनातनं जी नीटच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये काय मिळालं पाहिजे, या परीक्षांच्या मध्ये काय सुधारणा झाल्या पाहिजे, त्या हे कुठंच पुढे येत नाही। ह्याच्यामध्ये फक्त मोदी हटाव, धर्मेंद्र प्रधान हटाव। दिल्लीच्या जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आणि या आंदोलनामध्ये अनेक लाठीचार्ज झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आणि या सगळ्यावरती आज प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिलेली आहे। खरं तर सकाळपासून सदाभाऊ खोत हे चर्चेत आलेलं ते म्हणजे कारण आहे की एकंदरीत जे आंदोलन करते त्यांना कुठेतरी दहशतवादाची उपमा दिलेली आहे का, या संदर्भामध्ये सदाभाऊ खोत यांचं नाव समोर येताना पाहायला मिळतंय। भाऊ, तुमच्याकडनं सविस्तर जाणून घ्यायचंय नेमकं म्हणणं काय, कारण का समोर येते की सदाभाऊ खोत यांचं म्हणणं आहे की जे आंदोलन करते ते दहशतवादी। महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन मी चालवलेलं आहे, विद्यार्थ्यांच्यासाठी लाट्या काट्या खाल्लेल्या आहेत। मी विद्यार्थ्यांना दहशतवादी किंवा आतंकवादी असा शब्द वापरलेला नाही आहे, परंतु या आंदोलनाच्या आडोशानं इंडिया आघाडी, काँग्रेस समर्पित आघाडी, काही संघटना हे या आंदोलनामध्ये घुसलेल्या आहेत आणि त्यांचं इस्पित एकच आहे की मोदी सरकार हटाव। सरकारच्या विरोधामध्ये लोकांच्या मनामध्ये घबराट निर्माण करायची, असंतोष निर्माण करायचा आणि लोक रस्त्यावर सरकारच्या विरोधात येऊन या महाराष्ट्रामध्ये दंगाधोफा घडेल का, देशामध्ये दंगाधोफा होईल का, या दृष्टीने त्यांचा चाललेले प्रयत्न आहे। परंतु मी बोललेलं हे विद्यार्थ्यांनाच बोलले, मग तुम्ही विद्यार्थ्यांचे कोण ठेकेदार झाला? अरे आम्ही विद्यार्थ्यांचं आंदोलन या राज्यामध्ये चालवलेलं आहे आणि म्हणून मी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये ते वापरलेलं नाही। आज औरंगजेबचा पोस्टर घेऊन रस्त्यावर येतात, काही नीटचा ना औरंगजेबचा संबंध आहे? तुम्ही गाड्या तोडतात दिल्लीमध्ये दिसतं, ते विद्यार्थी नाही करू शकत, त्याच्यामध्ये काही लोक घुसलेले आहेत, तेच हे करायला लागलेले आहेत, मोड तोड जाळ पोळ। आणि म्हणून मला वाटतं की सरकार सकारात्मक आहे। JP नड्डा साहेब चर्चा करत आहेत, चर्चेतून विद्यार्थ्यांच्या संघटनेने मार्ग काढावा, पण आम्हाने मोदींचा राजीनामा पाहिजे, आम्हाने धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पाहिजे। अरे त्यांचा दुरावणं संबंध नाही, ज्यांनी गडबड काय केली असेल पेपरमध्ये, अरे त्यांना अटका झालेल्या, तपास सुरू आहे। असं नाही की त्या कुठंतरी तपास रोखला गेलाय, कुणाला तरी वाचवलं गेलेलं आहे। आणि म्हणून मला वाटतं की आंदोलन हे दिशादर्शक असलं पाहिजे। भाऊ, पण ज्या प्रकारे लाठीचार्ज झाला आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांची खरंच चूक होती का, जर त्यांना पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्याचा विरोध आहे की समर्थन आहे? एक आहे की लाठीचार्ज हा झालाच नाही पाहिजे, परंतु ज्यावेळी झुंबड सभागृहाच्या संसदेच्या दिशेनं आत घुसते त्यावेळी पोलिसांचं काम आहे ना अडवणं। कोणत्याही आंदोलनाला नेतृत्व असावं लागतं, असं नसतं की आत घुसा आणि विध्वंस करा, असं नाही। ठीक आहे, मोर्चा निघाला, लोकशाहीमध्ये निघाला पाहिजे, पण काही अंतरावरती आपण रोखला असेल तर तिथं थांबलं पाहिजे, तिथं सभेत रूपांतर झालं पाहिजे, तिथं दगडफेकीत आणि बॅरेक तोडफोड मध्ये रूपांतर होतं। याचा अर्थ प्रश्न महत्वाचा आहे का तुम्हाला संसदमध्ये आत घुसायचं महत्वाचं होतं? भाऊ, यामध्ये तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला होता, तो म्हणजे सरकार सकारात्मक आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा या प्रकरणामध्ये काही संबंध नाहीये। मात्र जे अभिजित दिपके कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की JP नड्डा हे चर्चेला बोलवतात, मात्र चर्चेला बोलवल्यानंतर तिकडे जे त्यांचे दोन कार्यकर्ते, जे प्रमुख कार्यकर्ते, त्यांना खोलीमध्ये डांबून ठेवलं गेलंय आणि मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केलाय। काय म्हणणं तुमचं? असं काही होत नसतं, चर्चेला बोलवल्यानंतर दोन कार्यकर्त्यांना डांबून ठेवून हा काय प्रश्न सुटणार आहे का? म्हणून मला वाटतं की आंदोलनामध्ये स्पष्टता असायला पाहिजे, मांडणीमध्ये आणि वैचारिक। शेवटचा प्रश्न, धर्मेंद्र प्रधान यांचा ज्या प्रकारे विद्यार्थी तरुण मंडळी राज्यभरामध्ये आंदोलन करून राजीनामा मागत आहेत, त्यांचा राजीनामा झाला पाहिजे का? मला वाटतं सरकारनं त्यांचा राजीनामा घेऊ नये। भूत कुणी बघितलेलं नसते, पण वर्षानुवर्ष ती जी कथा सांगितली जाते, कपाळाला डोळ असते ती, सुपा एवढं कान असते ती, उलट पाय असते ती, मग आपल्याला भूत आहे असं वाटायला लागतं। तसं या इंडिया आघाडीनं आणि काही संघटनांनी धर्मेंद्र प्रधान नावाचं भूत निर्माण केलेलं आहे, लोकांच्या मध्ये ते घुसवलेलं आहे। आणि म्हणून मला वाटतं की
या आंदोलनातनं जी नीटच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये काय मिळालं पाहिजे, या परीक्षांच्या मध्ये काय सुधारणा झाल्या पाहिजे, त्या हे कुठंच पुढे येत नाही. ह्याच्यामध्ये फक्त मोदी हटाव, धर्मेंद्र प्रधान हटाव एवढंच पुढे येत आहे. पेरलंय कोणी आंदोलन कोणी पेरलेलं आहे का? असं आहे की सगळे विरोधक, मोदी विरोधक सगळे कामाला लागलेले आहेत आणि आता ते कसं काय आगडोम उठता येईल त्या दृष्टीनं आता डिझेल पेट्रोल वरती. तर आपण पाहतोय या ठिकाणी सदाभाऊ खोत यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी ही होताना पाहायला मिळते. दिल्लीच्या जंतर मंतरवरती आंदोलन करतात. मात्र ज्या प्रकारे सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया समोर येते की जे आंदोलन करतात ते आतंकवाद्यांची उपमा खरं तर त्यांच्याकडून दिली जाते. मात्र स्पष्टीकरण देताना मी आतंकवादी हे आंदोलकांना म्हणालो नाहीये. मात्र जे इंडी आघाडी आणि महाविकास आघाडी आहेत यांचं जे काही सध्या तिकडे पेरण्याचा प्रयत्न केला जातोय ते दहशतवादी आहे, अशा प्रकारचं स्पष्टीकरण सदाभाऊ खोत यांनी दिलेलं आहे. मात्र सदाभाऊ खोत यांचं एकंदरीत वक्तव्य असेल त्यावरती तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसन, वैभव पाटील मुंबई.